खूप लोकांचा असा प्रश्न असतो की आम्हाला स्वप्नामध्ये साप तसेच नाग दिसतो, याचा अर्थ काय आहे. मनामध्ये भीती येऊन जाते की काय बरं असेल, कशामुळे स्वप्नामध्ये नाग दिसतात. प्रत्येक वेळेला घाबरण्याची काहीही गरज नाहीये, कारण की प्रत्येक गोष्टीचं आपलं एक कारण आहे. हे लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये उगाच घडत नाही. तर काही गोष्टी ह्या मागील जन्माच्या सुद्धा आपल्या सोबत आलेल्या असतात. याचा अर्थ असा की ज्यांना सारखे वारंवार नाग म्हणजे पितृदोष पण नाहीये, काहीच नाहीये, तरी सुद्धा नाग स्वप्नामध्ये दिसतायत, मग या गोष्टीचा संबंध डायरेक्ट नागलोकाशी सुद्धा येऊ शकतो. जसं प्रत्येकाचं एक लोक आहे तसं नागलोक आहे, तिथे सगळे नागांची वस्ती आहे. तर तिथे बघा, तुम्ही किती वेळा ऐकलं असेल की आपण वाचनामध्ये आहे, त्यामध्ये आपण मालिकांमध्ये पण बघतो की समुद्र मंथन ज्या वेळेला झालं होतं त्यावेळेला त्याच्यातून कालकूट नावाचं विष बाहेर पडलं. महादेवांच्या गळ्यामध्ये जो नाग आहे त्याचं नाव वासुकी आहे, हे तर सगळ्यांना माहित आहे. आणि त्याचाच मोठा भाऊ आहे, त्याचं नाव आहे शेषनाग, त्यालाच अनंत नाग असे सुद्धा म्हणतात. आता जेव्हा जेव्हा म्हणजे द्वापार युगामध्ये ज्या वेळेला श्रीकृष्ण आले त्यावेळेस त्यांचा मोठा भाऊ म्हणून शेषनाग म्हणजेच अनंत नाग, त्यांचा मोठा भाऊ बलराम दादाच्या रूपात आले. त्याचप्रमाणे जेव्हा त्रेतायुग होतं, जेव्हा राम होते, त्यावेळेस रामांच्या सोबत लक्ष्मण म्हणजेच शेषनाग किंवा अनंत नाग या रूपामध्ये त्यांच्या लक्ष्मणचा रूप घेऊन त्यांच्यासोबत ते पूर्ण त्यांचा कार्यकाल त्यांनी तिथे घातलेला आहे. त्यामुळे यांना एक विशेष स्थान प्राप्त झालं की भगवंताबरोबर त्यांनीही या सृष्टीवरती भरपूर कार्य केलं. त्यांच्या त्या गोष्टीला मान देऊन त्यांना वरदान प्राप्त झाले की त्यांची जी कोणी उपासना करेल त्याला मग कौटुंबिक सौख्य असेल, त्यानंतर घरातल्या काही अडीअडचणी असतील, व्यावसायिक अडचणी असतील, नोकरी संदर्भात असतील किंवा नागलोकाच्या संदर्भात असतील, अशा सगळ्या गोष्टींमधून त्यांना अडचणीतून बाहेर पडण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे किंवा त्यांना ते नाग त्यांना आशीर्वाद देतील आणि त्या अडचणीतून ते बाहेर पडतील. अशीच एक अनंत नागाची आपण 3 दिवसांची एक साधना मी देणार आहे, त्याचा मंत्र देणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला टेलिग्रामचा ग्रुप जो आहे तो जॉईन करायचा आहे. तिथे तुम्हाला हे सगळं मिळेल, बिलकुल मोफत आहे, फक्त तुम्ही ते जॉईन करा, तुम्हाला तिथे उपासना मिळून जाईल. जय भवानी, जय.